तर नमस्कार मित्रांनो, ओढगावकडची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर म्हणजे एक महिन्यानंतर व्हिडिओ येतो आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे, मी व्हिडिओ चालू केला की मी गावीच निघालेलो असतो. आणि ह्यावेळेस माझ्यासोबत आमच्या नानाचा मुलगा आमचा आदी आहे. तर आम्ही गावी चाललो आहे कारण की गावामध्ये एकाची भावकीची मीटिंग आहे आणि दोघा जणांचा गोंधळ आहे. तर त्या निमित्ताने आम्ही चाललो आहे आज गावी आणि आता रात्रीचे 1:30 वाजलेत. तर दरवेळेसप्रमाणे मी रात्रीचंच निघतो, आम्ही रात्रीचाच प्रवास करतो. तर आता आम्ही CNG पंपावरती आहे, तर तुम्हाला दाखवतो आता. आता मित्रांनो 1:30 वाजत आले आणि आधी अरे हा पुढे यायचा मागे यायचा आपल्यावरती. अरे युची का काय मागू तू कुत्रा. अरे तू कुत्र्याला इकडे बघू शकता. आता आपण CNG पंपावरती आहे आणि आपले जे भावकींची ज्यांची मीटिंग आहे तर ही भावकी आहे मांदे आणि कंपनी. हा बघू शकता आपला किशोर दादा, उमेश दादा, सतीश दादा आणि प्रशांत दादा. तर यांना आपण घेऊन चाललोय गावी. आणि मित्रांनो, रविवार आहे तर रविवारी आहे ना गोंधळ आहे प्रदेश आणि प्रथमेशचा. तर लय मजा येणार आहे कारण की गोंधळावरती 2 मेंढे आहेत 15-15 किलोचे. आणि आमचा आदी जो आहे ना, आजी खूप मागे लागली होती आधीसाठी की आधीला घेऊन ये गावाला, आधीला घेऊन ये. तर आधी तू राहणार आहे आजीकडं? बघू ना आता राहतोय का. जर तो राहिला तर त्याला गावालाच ठेवायचं आहे. मग आम्ही परत जाणार आहे. आता मेच्या सुट्ट्या पडल्यात आधीला, तर त्याच्यामुळे आई आमची खूपच मागं लागली आहे की आधीला घेऊन ये सोबत, आधीला घेऊन ये. तर बघूया आता आधी किती दिवस राहतोय गावाला. दमलं तर बसून बसून झोपलत का काय, गेलेत कुठं मग. तर मित्रांनो, आम्ही फायनली आता आमच्या खंडाळा घाट सोडल्याच्या नंतर आम्ही जो नेहमीचा आमचा स्पॉट असतो, काय आवाज येत नसेल तर इकडं ही बघू शकता, ही आहे नाऱ्याची गाडी चेतनची. मागं बघा काय लेख लिहिलाय, स्त्रियांचा सुवर्ण काळ म्हणजे राजांचा शिवकाळ. आणि ही आहे आपल्या अण्णाची गाडी आणि इकडं आपली गाडी लावलेली आहे. चल तिकडं. विशाल सर इकडं, नीला इकडं अण्णा, तिकडे प्रचंड उमेदा काहीतरी करते ते मारवाडी. मस्त चहाचा आनंद घेत आहेत सर्वांनी. चहा पिऊन झालेला आहे. आनंद घेतला का तुम्ही? ए केक कुठे भेटव का बघा. गाण्याचा खास मटण खायला आणलंय याला. आर्मी आर्मी मधनं कधी आला? तर मित्रांनो, आता भिलारमध्ये थांबलोय महाबळेश्वरच्या मागे. थोडंसं पाय मोकळं करायसाठी थांबलोय. 2 गाड्या थांबल्यात आणि अजून अण्णाची गाडी येते मागून, आकाश चालवते. आता नाऱ्या पण गेला पुढं. तर चला आता महाबळेश्वरमध्ये थांबूया जाऊन. दरवेळेस तुम्ही बघता मी एकटाच प्रवास करतो. कस्टमर सोडल्याच्या नंतर मला एकट्यालाच जावं लागतं. तर ह्यावेळेस बरीच गँग आहे माझ्यासोबत, त्यामुळे असं भीतीचं काही ह्यावेळेस नाही आहे. तर चला आता. इकडे बघू शकता आपला प्रशांत दादा, नीरज आणि सतीश दादा झोपलाय आणि आपला आधी झोपलाय. काय करायचंय? बर्थडे गाण्याचा काय घ्यायचं? घेऊन कुठे केक? गणेशाच्या बर्थडे साठी हा केक घ्यायचा आहे. हा? बघू शकता
शकता आता मॅगी बनते मस्तपैकी गरम गरम छान आहे मॅगी आहे महाबळेश्वरमध्ये. जात सांगायला तुम्हाला कशी येते बनवते. आपण महाबळेश्वर मध्ये सांगाय ना नाही तर विशाल सर महाबळेश्वर मध्ये नाही तर म्हणाल माणगाव दुबई. तुम्हाला तिकडे यायचा प्रवास आहे, आम्ही इकडे दिसलं आता नुसतं गावाना दिसला ना तर मग तुला सुचलं असतं कुठं जायचं कुठलं नाही. दिसतो का येतो ना अरे बाबा मागची सांग ना काय सीन झालं व्हिडिओ बघितले नाहीस का? अरे मी येलो हसून हसून. तू ब्लॉग नाही बघितला? बघतो पण आता ते गव्हा तर आता मस्तपैकी मित्रांनो आता मॅगी बनवलेली आहे आणि सगळेजण आता मॅगीवरती ताव देत आहेत. इकडे बघू शकता. एक साध्या अक्षय हा इकडं मेन गाव घसरलाय. असं मेन मोठा गाव आहे. कसे आले मॅगी? एक नंबर खूप छान. छान आहे तू गाव आहेस गावा. तर मित्रांनो फायनली आपल्या कुंभळवणे फाट्यावरती पोहोचलोय आम्ही आणि नेहमीप्रमाणे जसं मी इथं आल्याच्या नंतर व्हिडिओ चालू करतो आणि मग मी बोलतो आता मला इथून भीती वाटते, आता इथून मला एकट्यालाच प्रवास करायचा आहे. हे पाहू शकता कुंभळवणे फाटा. पण यावेळेस तसं काय नाही आहे. यावेळेस माझ्यासोबत अण्णाची गाडी आहे. इकडं अण्णा आहे, इकडं वहिनी आहेत, इकडं नाऱ्याची गाडी आहे. त्यामुळे काय टेन्शन नाही. आणि मित्रांनो हाच आहे आपला आंबेनळी घाट. इकडे मागं आपला देवांग ढाबा बंद आहे सध्या म्हणजे आता रात्र आहे म्हणून. आणि सकाळचे पहाटेचे 5 वाजलेत आणि हा जो रस्ता आहे तो 2.5 किलोमीटरचा आहे, 2 किलोमीटरचा. तुम्ही दरवेळेस म्हणजे मागची व्हिडिओ खूप ट्रेंडिंगला गेली होती मित्रांनो. 16,000 व्ह्यू गेले त्या व्हिडिओला. ह्या रस्त्याने मी प्रवास केला होता रात्री 3:30च्या दरम्यान आणि मी एकटाच होतो. फुल घामाघूम झालो होतो, मी फुल घाबरलो होतो. पण ह्यावेळेस काय भीती वाटणार नाही मला, कारण की सोबत आमचे सर्वजण आहेत. तर मित्रांनो चला आता ह्या रस्त्याचा पण प्रवास दाखवतो, सोबत सगळेजण आहेत म्हणून. आमचा आधी बघा मस्तपैकी गाढ झोपलाय. आधी चाललाय आजीला भेटायला. आजी आतुरतेने वाट बघते त्याची आणि आधी मस्त झोपलेला आहे. तर इकडं बघू शकता मित्रांनो ही एसटी महामंडळाची एसटी आली आहे आणि आम्ही इथं थांबलोय कारण की आमची मुंबईची माणसं येत आहेत. हे बघू शकता एसटी. आमचे नानाश्री आलेत पहिले. बुट बघा ए बुट बघा आजी नानाची. आमचे अशोक दादा आमचे मामा आलेले. एसटी आता चालली आहे बोरिवली महाबळेश्वर एसटी आहे. हे नानाची बुट बघा मामा. तर आम्ही पुण्यावरून आलो. हा रस्ता इकडनं पुण्यावरून आलाय आणि खालनं मुंबईवरून रस्ता येतो. कोंबडे कसे वरडत आहेत. तर मित्रांनो हे बघू शकता आपण आता गावामध्ये पोहोचलेलो आणि गणेश दादा आपल्या आधीच आलेला आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. टू बी लेटेड. अख्ख्या व्हॉट्सअपला होत्या शुभेच्छा तुला, पण तू जागेवर नव्हतास. आणि इकडं सगळे मस्तपैकी ताणून दिलेलं इकडं. पहाटेचं आता बघू शकता इकडं दिवस उगवतोय. हे बघू शकता मित्रांनो दिवस उगवतोय आणि सर्वजण आता जरासा आराम करतायत थोडा वेळ. मोहनराव सकाळी आल्या आल्या अण्णा आणि मोहन पाहुण्यांना सोडायला गेले होते. सोडले पाहुण्यांना. बघा मित्रांनो गावाला आल्याच्या नंतर हाच आनंद असतो. हा गेला होता पाहुण्यांना सोडायला आणि येता येता मस्तपैकी आंबा घेऊन आलेला आहे. आणि आपली आजी आहे ना आता गणेशदादाच्या घरात झोपली आहे. अजून तिला माहीत नाही आम्ही आलो इथे. आणि मस्तपैकी इकडं आधी वाट बघतोय आईची आणि इकडे सगळेजण बसले. इकडे झोपलेत सगळेजण. आपली आई मस्तपैकी इकडे झोपायला आली होती. कुठं बघतीस? उजाडलंय चल. आई गणेशदादाच्या घरात झोपायला आली होती. इकडे गणेशदादाची आई वडील. हा
इकडं आपलं मुंगत्याईचं घर, आईच्या आईचं घर म्हणजे माझं आजोळ. इकडं आमचं आत्याचं घर, माझी सासरवाडी. आणि इकडं आपलं घर मस्तपैकी. बघा मित्रांनो कशी काठ दिसते बघा, धार, ह्याला धार म्हणतात आमच्याकडं. आणि तर मित्रांनो, आजी आपल्या गणेशदादाच्या घरी झोपली होती, तर ती आता आलेली आहे, बघू शकता. आणि तिने अजून आधीला बघितलं नाही आहे. आधी आलेला आहे. आधी म्हणजे आमचा छोटा भाऊ, नानाचा मुलगा. आधी कुठं गेला तो, काय झोपला. माझ्याकडे चावी असते, तुला माहित नाही का? किती खुश झाले बघा. झोपला नाही तो आधी. आधी झोपला नाही, सॉंग करतोय. रात्री पोर म्हणते आजी आधी येत नाही, आधीच येत नाही मला. आता खुश झालेली आई. आणि पुढे कोण उमेदा, प्रशांता. तर चला मित्रांनो, व्हिडिओला इथंच थांबवतो. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि मित्रांनो, आता गावी आलो आहे, तर आता गावी खास करण्यासाठी आलो आहे. भावकीची मीटिंग आहे. मांदे जे भावके आहेत ज्यांना मी आणले गाडीमध्ये, उमेशदादा, प्रशांतदादा, तर त्यांची भावकीची मीटिंग आहे. आणि आमच्या प्रदेश आणि प्रथमेशचा गोंधळ आहे. बघू शकता, हे प्रदेश, प्रथमेश, अण्णा यांचं घर. तर त्यांच्या गोंधळानिमित्त आपण आलेलो आहे गावाला. तर आता गोंधळाची व्हिडिओ एकदम स्पेशल असणार आहे, त्याच्यामुळे पुढची व्हिडिओ नक्की बघायला विसरू नका. तर व्हिडिओला थांबवतो इथंच. नवीन कोण असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि नक्की कमेंट करा. धन्यवाद मित्रांनो.